जगातली एकदम सुंदर धारावी अशी पाहिजे आहे. खरं तर 1000 एंट्रीज पाहिल्या, त्याच्यामध्ये कोणीही धारावी पुनर्विकासाला विरोध केलेला नाही. नवीन धारावी म्हणजे डेव्हलप धारावी जी बनणार आहे ती त्या माझ्या स्वप्नांच्या प्रकारे बनेल अशीच माझी अपेक्षा. सुंदर, मोकळे आणि स्वच्छ रस्ते, डोक्यावरून आणि पोत्यातून धावणारी मेट्रो, उंच इमारती, रुग्णालय आणि उद्यानं, महिलांसाठी सुरक्षित वातावरण ही आहे धारावीतील महिलांच्या स्वप्नातील आधुनिक आणि नवी धारावी. भविष्यातील धारावीचं शब्दांकन करण्याची संधी धारावी सोशल मिशननं धारावीतील शालेय मुली आणि त्यांच्या शिक्षिकांना दिली. चला तर मग पाहूया धारावीतील महिलांच्या आणि तरुणींच्या स्वप्नातील धारावी नेमकी कशी आहे ते. माझं नाव सृष्टी, मी इथे 7वी शिकत आहे. मला माझी स्वप्नातली धारावी चांगली आणि सुंदर, जगातली एकदम सुंदर धारावी अशी पाहिजे आहे. ती धारावी आणि सगळे लोक बोलतील की ही धारावी कशी होते आणि कशी झाली अशी मला वाटते बनवायला. मेरे सपनों की धारावी, मुझे मेरे धारावी में स्वच्छता चाहिए और बड़े बड़े पार्क, बड़े बड़े घर और स्वच्छता और सफाई चाहिए. थैंक यू. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवभारत मेघा डेव्हलपर्स प्रायव्हेटचा सामाजिक उपक्रम असणाऱ्या धारावी सोशल मिशनने धारावीतील शिक्षिका आणि त्यांच्या विद्यार्थिनींसाठी त्यांच्या स्वप्नातील धारावी या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत धारावीतील 22 शाळांमधून जवळपास 1000 निबंध आले. आश्चर्य म्हणजे यातील एकाही निबंधात धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध नव्हता. स्वप्नातली धारावी या विषयावर जी निबंध स्पर्धा झाली त्याला एकतर शेकडो प्रवेश आले होते. शिक्षकही लिहित होते आणि विद्यार्थी पण लिहित होते. दोन्ही वर्गवारीमध्ये धारावीचा पुनर्विकास कसा झाला पाहिजे यावर प्रकर्षाने काही सूचना दिल्या गेल्या होत्या. गंमत म्हणजे आम्ही ज्या शेकडो, खरं तर 1000 एंट्रीज पाहिल्या, त्याच्यामध्ये कोणीही धारावी पुनर्विकासाला विरोध केलेला नाही. खरं तर माझ्या स्वप्नातली धारावी कशी असावी याबाबत प्रत्येकाला ते आर्थिक विकासाचं केंद्र असावं, स्वच्छ असावं, तिथे चांगल्या योजना असाव्यात, तिथे चांगल्या वैद्यकीय सुविधा असाव्यात आणि लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावे याची आज त्या याच्यात दिसत होती. लहान मुलं आहेत, ती स्वप्न पाहतायत आणि ती स्वप्न विकासाची आहेत. तो विकास कसा व्हावा, त्याच्या कल्पना काय असाव्यात, त्याच्याबद्दलच्या अटी काय असाव्यात याबद्दल कोणाला अजूनपर्यंत शालेय जीवनात माहिती नाही आहे. पण प्रत्येकाला उत्तम धारावीच्या निर्मितीची आस लागलेली आहे. निबंध स्पर्धेतून हे स्पष्ट झालं. धारावीतील तरुणींनी सर्वात पहिले मागणी केली ते सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यमय धारावीची. मैं जब से धारावी में रह रही तब से मैंने बहुत सारे डेवलपमेंट देखे हैं. जब मैं स्टार्टिंग में आई थी तब उतना नहीं था, लेकिन अभी बहुत डेवलप हुआ है. एंड बहुत ग्रेट अपॉर्चुनिटी है कि हमें ऐसे लिखने को मिला, हमें अवार्ड मिला, सर्टिफिकेट मिला. फीलिंग प्राउड एंड या होप कि फ्यूचर में भी धारावी डेवलप हो. इन धारावी मुझे हॉस्पिटल ये सब चाहिए क्योंकि हॉस्पिटल धारावी में उनका बहुत लो रेट है एंड प्लस करप्शन वाले भी हॉस्पिटल है. सो आई वांट हॉस्पिटल एंड वुमेन, अबाउट वुमेन सेफ्टी. बहुत सारे हैरेसमेंट केस या ह्यूमन ट्रैफिकिंग केस हमने सुना है धारावी में. सो आई वांट इम्प्रूवमेंट इन दैट कि उसमें अपना धारावी इम्प्रूव करे वो सब में, क्योंकि उसमें फर्स्ट इम्प्रूव करेगा तो फिर धारावी अपना सक्सेस का स्टेप लेगा. या तरुणींनी आपल्या निबंधातून केवळ स्वच्छता आणि सुरक्षाच नव्हे तर धारावीत सुरू असणाऱ्या असुरक्षित आणि गुन्हेगारी कृत्यांवरही भाष्य केले आहे. अशा या निबंध स्पर्धेतील उत्कृष्ट निबंध लेखकांना बक्षीस देत गौरवण्यात आलं. तर मला खूपच कौतुक वाटलं आणि खूपच बरं वाटलं एवढं वाचून. ह्यांचे विचार आणि यांची स्वप्न बघून खूपच बरं वाटलं. तर ह्या मुलांनी म्हणजे मला हाही आश्चर्य वाटलं की स्वच्छता, प्रत्येक मुलाला स्वच्छता पाहिजे. धारावी कशी आहे आम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि या सगळ्यांच्या मुलांच्या मनात स्वच्छतेचं स्वप्न आहे. ते बघून खूपच अभिभूत झाले. अगदी स्वच्छता, हॉस्पिटल
अपराध इथे व्हायला नको आणि कुठल्याही मुलीचं छळ होऊ देऊ नका असं त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे आणि हे त्यांचे स्वप्न आहेत ते बघून खूप बरं वाटलं. या स्पर्धेत सहभागी लेखकांमधून 3 उत्कृष्ट निबंधांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानं गौरवण्यात आलं, तर 10 निबंधांना विशेष बक्षिसं देण्यात आली. याच सोबत शिक्षिकांमधूनही 3 लेखिका शिक्षिकांना विजेता घोषित करण्यात आलं. सगळ्यांना नमस्ते. माझं नाव सीमा नायडू. मी मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका आहे. हिंदी मराठीची शिक्षिका आहे मी. स्वप्नाच्या या धारावीमध्ये निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ज्याप्रमाणे या धारावीची जी स्वप्न आहेत त्यांना स्वच्छ आणि सुंदर आणि सुरक्षित अशी धारावीची त्यांनी अपेक्षा जी केलेली आहे, त्याचप्रमाणे मी माझ्या शब्दांच्या रूपाने ती धारावी तुमच्या समोर या निबंधाच्या रूपाने प्रकट केलेली आहे. हा माझा छोटासा एक प्रयास होता. अपेक्षित आहे की जे मी शब्दाच्या रूपाने जे मी निबंधात उतरला आहे ते प्रत्यक्ष रूपी धारावीच्या रूपाने जी नवीन धारावी म्हणजे डेव्हलप धारावी जी बनणार आहे ती त्या माझ्या स्वप्नांच्या प्रकारे बनेल अशीच माझी अपेक्षा. एकीकडे धारावी